ज्यांना समजा राजकीय तळसुद्धा आहे असे आपले समाजसेवक बासित खान यांचा आज जन्मदिवस। तर हा जन्मदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आम्ही जी आपण चर्चा केली किंवा आपण हा वाढदिवस आपण वृद्धाश्रमातच साजरा केला तर त्याला आणखी चांगलं स्वरूप येईल। आणि तुमच्या माहिती सांगतो की या वृद्धाश्रमाचे संचालक जे आहेत आमचे प्रवीण भाऊ उके, प्रियाताई भोयर, या सगळ्या मंडळात ज्यावेळेला आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या आश्रमामध्ये येऊन आम्ही त्यांनी आम्हाला इतका चांगला प्रतिसाद दिला। आणि खरं म्हणजे ही जी जनसेवा आहे, आपले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी जी आयुष्यभर जी रंजल्या गाजल्यांची रुग्णांची जी सेवा केली त्याचा एक छोटासा भाग म्हणून या लोकांनी या आपल्या नेरसारख्या शहरामध्ये एवढं भव्य दिव्य आणि इतकं अद्यावत आणि इतकं सुसज्ज अशा प्रकारचं वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। पण तुम्ही सगळे बघत आहात यात जे मुलं आपल्या आईवडिलांना बेईमान होतात, आईवडील आयुष्यभर त्यांची काबाड कष्ट करतात, परंतु त्यांच्या उतरत्या वयामध्ये वार्धक्यामध्ये ते लोक त्यांना साथ देत नाही। अशा निराधार लोकांना आसरा देण्याचं महत्त्वपूर्ण काम कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान न घेता सध्याच्या परिस्थितीमध्ये ते सगळ्या लोकवर्गणीतून आणि इतर काय कष्ट होत असतील त्यांना माहिती। आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी हा एक इतका चांगला वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्याबद्दल बासितभाईंचं आपण नंतरच्या काळामध्ये आपण अभिनंदन करू, परंतु आधी प्रवीण भाऊ उके आणि प्रियाताई भोयर यांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं। त्यांना चांगली ऊर्जा मिळाली पाहिजे पुढील काम करण्यासाठी। आणि बंधूंनो, हे काम काही साधं नाही, कारण आपल्या घरामध्ये जर समजा एखादा आपला नातेवाईक सख्खा नातेवाईक जर ठोकत असेल आणखी काही करत असेल तर आपल्याला त्याची कळस येते, घृणा वाटते की अरे काय तुम्ही लावलं इथे, काही इथं ठोकता तुम्ही वगैरे वगैरे वगैरे। परंतु ज्यांच्याशी कुठलाही रक्ताचा संबंध नाही अशा लोकांना आंघोळ घालणे, त्यांची शुश्रूषा करणे, त्यांची सेवा करणे याच्यासारखं महत्त्वाचं काम जगामध्ये कुठलंही नाही। आणि हे काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यांनी काल बोलता सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना फोन येत आहे। करमाळ्यावरून काही लोक म्हणतात की बा आम्हाला मग पेन्शन मिळते 40-50 रुपये, पण मुलं आम्ही तुमच्या आश्रमाला हे पैसे दान देऊन देऊ, पण आम्ही तुम्ही व्यवस्था करा। ते म्हणले की बा आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, आम्ही पैशाचा हा खेळ मांडलेला नाही, तर तुम्ही या, तुम्ही स्वेच्छेने जे काही देत असाल ते आम्ही स्वीकारू। आमचा म्हणजे केवळ आम्हाला पैसे गोळा करणे, देणगी गोळा करणे हा हेतू नाही। आणि गेल्या अनेक दिवसापासून हा आश्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालतो आहे। तुम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्यात, वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांच्या भेटी घेतल्यात, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून असं वाटते की बा या लोकांनी जे काम सुरू केलेलं आहे या कामाला कुठेही जोड नाही। आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी एक कसा घाट घातलेला आहे की आपल्या वाळकी रोडवरती एक नवीन वृद्धाश्रम, कारण हे भाड्याचं आहे, त्यांनी स्वतःच एक अद्यावत अशा प्रकारचं वृद्धाश्रम त्या ठिकाणी सुरू करावं, लोकवर्गणी सुरू करावं। जे घेतील ते त्यांनी त्या ठिकाणी स्कॅनर वगैरे लावले, 100 द्या, 50 द्या, 10 द्या, 20 द्या, काहीतरी लोकांनी आपल्या स्वेच्छेने ते कोणाला मागायला गेलेले नाहीत। आणि अशा अवस्थेमध्ये आज आमचे बासितभाई यांचा वाढदिवस आहे। बासितभाईबद्दल काय सांगावं? हाजी शेख उस्मानचा नात जावई म्हणजे ज्यांनी नेरचं राजकारण केलं, जियाउद्दीन भाई जिन्होंने नेर गढ़ाए, बड़े बड़े मुख्यमंत्री क्या मंत्री क्या सब बाढ़ में आते थे, उनके नात जावई।